टीव्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क, रोकठोक मराठी नंबर 1 चॅनल. नमस्कार माझ्या लाखो शिव मावळ्यांनो, नमस्कार माझ्या सहकारी मित्रांनो आणि नमस्कार माझ्या बुलंदसेना पार्टीच्या मजबूत कार्यकर्त्यांनो. आज आपल्यासमोर मुद्दाम मी लाईव्ह येत आहे. 2 वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम करत आहे. पण हे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासाठी आणि या सरकारमागं कोण कोण पाठीशी उभं आहे हे आता सांगायची वेळ आम्हाला आली आहे. तत्पूर्वी माझा शिवसेनेचा पूर्वी संबंध होता. मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो, नंतर विभाग प्रमुख झालो, नंतर तालुका लेवलला नेता झालो, नंतर सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष असताना मला विद्यार्थी सेनेचं जिल्हाप्रमुख पद देणार होते. मी ते पद घेतलं नाही. तरीसुद्धा मी आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने काम करत राहिलो आणि त्या फौलादी ताकदीने समाजासाठी, समाजातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिलो. मला माहिती नव्हतं की एक दिवस असाही येईल की मला शिवसेना सोडावा लागेल. तो दिवस माझ्यासाठी खूप दुःखाचा होता, संकटाचा होता. तरीसुद्धा मी स्वाभिमानाने 2011ला लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव असतानाही वेळेवर प्रमाणपत्र भेटले नाही, म्हणून मला तात्कालीन तहसीलदारच्या प्रकरणाविषयी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा लागला. आजही ते गुन्ह्याचं दाखल झालेलं पत्र पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध आहे, पण त्याच्यावर कोणती कारवाई झाली. नंतर 14च्या इलेक्शनमध्ये जालन्याचे लोकसभेचे खासदार, तात्कालीन शिवसेना भाजपाचे पाठिंब्यावर निवडून गेलेले खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी माझ्याशी अनुक्रमे जालना आणि जवखेडा अशी 2-2 तास चर्चा केली आणि त्यांनी मला म्हटलं की कोल्हे साहेब, तुम्ही 2009ला जर लोकसभा लढले असते तर आज लोकसभेत खासदार झाले असते. आणि 2009चं जर गणित पाहिलं तर रावसाहेब दानवे जी हे फक्त 8,000च्या मतानेच लीड घेऊन निवडून आलेले होते, लक्षात घ्या. त्या टायमाला त्यांच्या विरोधात कल्याण काळे हे जे फुलंब्रीचे आमदार होते ते पहिल्यांदा उभा होते. परिस्थिती बदलत जात होती. मात्र त्या टायमाला तात्कालीन काही शिवसेनेच्या नेत्यांनी, आम्ही शिवसेनेत असताना सुद्धा आम्हाला पक्ष सोडावा लागला आणि आम्ही अपक्ष निवडणूक लढत असताना सुद्धा आम्हाला अडचणी आल्यावर सुद्धा कोणी त्याचा निषेधसुद्धा नोंदवत नाही. मग आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, ज्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस लढलो, ज्यांच्यासाठी आम्ही सातत्याने आवाज बुलंद केला, पण ती माणसं जर माझ्या पाठीशी उभा राहत नसेल तर मग मी या पक्षात राहायचं तरी कशासाठी. शेवटी माझ्यातला आतला आवाज म्हटला, स्वाभिमानी आवाज म्हटला. मी शेवटी एक खानदानी पाटील, लक्षात घ्या. मी 96 किलो मराठा आहे. माझ्या घराण्यामध्ये 150 वर्षे देवगाव कुसळीच्या पूर्वजांनी पोलीस पाटीलकीचं आम्ही राज्य केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाशी आमचा संबंध येतो. राजमाता जिजाऊच्या कुळाशी आमचा संबंध येतो आणि आई जगदंबेची कृपा आमच्या परिवारात सातत्याने आहे. आमचा परिवार नेहमीच स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी समोर आलेला आहे. कधी आम्ही उपाशी राहिलो असतील ही गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा आम्ही लोकांसाठी लढण्याची आमची कुटुंबाची ताकद ही कोल्हे परिवाराची आहे. आणि त्याच्यामुळे बदनापूर तालुक्यामध्ये देवगाव कुसळी आज जरी म्हटलं तरी कोल्हे परिवाराची शक्ती किती मोठी आहे हे आजच्या तालुक्यातल्या 110 खेड्यातल्या लोकांना सुद्धा माहीत आहे. आमच्या घराण्याची वागायची पद्धत, बोलण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत आणि समाजासाठी झटण्याची पद्धत याचा इतिहास आम्हाला कोणाला सांगायची गरज भासत नाही. तालुक्याच्या जनतेला याची सर्व माहिती आहे. आज लक्षात घेतलं पाहिजे, 1947 पासून हा आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. पण या देशामध्ये मराठवाड्यातले असे काही गावं आहेत की ज्या गावात एस टी गेले नाही, ज्या गावात अजून रेल्वेसुद्धा गेली नाहीत, त्या गावात मी एस टी घेऊन जात आहे आणि त्या गावात मी आता रेल्वेसुद्धा घेऊन जात आहे. उदाहरणार्थ बदनापूरपासून ते बारामती. लक्षात घ्या, बदनापूरपासून हा राज्य महामार्ग सुरू होणार आहे. देवगाव, कुसळी, माळेगाव, वाकुळणी, रोयलागड, पैठण, शेवगाव, मोहटा देवीगड आणि आष्टी, भिगवण, इंदापूर आणि बारामती ह्या मार्गे अजूनसुद्धा एस टी जातात, पण सरळ एस टी जात नाही, वाकडी तिकडी जाते.
मात्र या माध्यमातून ती पूर्ण होणार. शिवाय हा राज्य महामार्ग स्टेट लेवलचा होणार आहे. त्याच्यामुळं भविष्यातले 7 जिल्हे या महामार्ग जोडणार आहे. आता दुसरा मुद्दा हाच आहे की जालना, बारामती व्हाया रत्नागिरी याच्यात सुद्धा 11 जिल्हे रेल्वे लाईनला जोडणार आहेत. भविष्यामध्ये मुंबई व्हाया जालना आणि व्हाया रत्नागिरी हे तिन्ही अंतर कमीत कमी 1500 किलोमीटरमध्ये येतात. ते कसं 700 किलोमीटर मुंबई आहे, कोकण ते मुंबई, 500 किलोमीटर जालना आहे, म्हणजे हे किती झालं 1200 किलोमीटर झालं. आणि बारामती जालना हे किती किलोमीटर झालं 200-250 किलोमीटर झालं, म्हणजे 1500 किलोमीटर अंतर झालं. पुन्हा व्हाया जायचं म्हणलं तरी 400 किलोमीटर होतंच. आणि हे जर मुंबईला न जाता डायरेक्ट आपण सरळ कोल्हापूर, थेट बारामती आणि थेट रत्नागिरी, म्हणजे डायरेक्ट गोवा अधिक बेळगाव अधिक कोल्हापूर हा सर्व एरिया बारामतीशी जोडणार. बारामती डायरेक्ट मराठवाड्यातल्या बदनापूर शहराशी जोडणार आणि बदनापूर डायरेक्ट अमरावतीला जोडणार आणि अमरावतीहून व्हाया डायरेक्ट भोपाळ टू दिल्ली. अशा प्रकारे शॉर्टकट म्हणजे नॅशनल लेवलचा हा रेल्वे मार्ग भविष्यात होईल. त्याच्यामुळं दक्षिण भारत, मध्य भारत, मध्य महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि गोवा हे सगळं जोडलं जाणार. त्याच्यामुळं तेथील पर्यटकांना लाभ होणार आहे, तिथल्या चित्रपट स्तरामध्ये काम करणाऱ्या कलाकार लोकांना लाभ होणार आहे, विविध स्तरावर काम करणाऱ्या सामान्य जनतेला लाभ होणार आहे. अनेकांना असं वाटतं की संतोष कोळी पाटील हे सामाजिक राजकारण काम करतात, पत्रकारिता काम करतात, ते कधी कलाकार कधी झाले अशा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. मला असं वाटतं की मी कलाकार कधी झालो हे सांगायची गरज नाही, पण आज सांगूनच टाकतो. मी सलग 2015, 16, 17, 18, 19 मागले 5 वर्ष नगर, नाशिक, बारामती ह्या भागात संवाद साधला. त्या भागातली शेती समजून घेतली, त्या भागातले राहणीमान समजून घेतलं, त्या भागातलं दुष्काळ समजून घेतला, त्या भागातले जनतेचे सुख दुःख समजून घेतले आणि त्यातून माझी त्या भागातमध्ये लोकांमधली एक लोकप्रियता वाढली. काम करत असताना मी त्या भागामध्ये उद्योगही केला आणि माझ्याकडे मार्केटिंगची गुणवत्ता होती, माझ्याकडे पत्रकाराची गुणवत्ता होती आणि माझ्याकडं स्वतःची बेसिलिटी असल्यामुळे माझ्यातली कामाची एक मार्केटिंगची गुणवत्ताच्या आधारे मी पुढे जात होतो. एक दिवस असंचपणे एप्रिल मेचा महिना असेल आणि ते 27-28 तारीख होती त्या टायमाला. मी सार्वमत नावाचा एक पेपर वाचला नगरमध्ये माळीवाड्या परिसरामध्ये आणि त्या पेपरमध्ये एक छोटीशी जाहिरात होती की अशा अशा ठिकाणी ऑडिशन द्यायला संबंधित व्यक्तीने आलं तर या अशा अशा आम्ही चित्रपटामध्ये नक्कीच याचा विचार होईल. तर मी काय केलं तर तिथं मला वाटतं की नगर पासून पाण्याची टाकीजवळ म्हणजे तुमचं शिर्डी रोडला पाण्याची टाकी नावाचा एक परिसर आहे, त्या ठिकाणी ती ऑडिशन होती आणि मी त्या ऑडिशनला गेलो. गंमत म्हणजे त्या ऑडिशनला कमीत कमी 120 लोक ऑडिशन देण्यासाठी उपस्थित होते. 120 लोकांमध्ये एक व्यक्ती 72 वर्षाचा होता, ज्येष्ठ व्यक्ती. तर मी त्यांना विचारलं, साहेब म्हणलं तुम्ही इतक्या, ते म्हणे काय माझ्यात अभिनय करण्याची गुणवत्ता आहे आणि मी कलाकार आहे, तर कलेचा वापर केलाच पाहिजे. तर मी हा विचार केला तर आपणही कलाकार आहोत, आपल्यामध्ये तेवढी गुणवत्ता आहे आणि आपण का या राजकारणात समाजकारणात वेळ घालतो म्हणजे त्यापेक्षा आपण थोडा वेळ अभिनयातही देऊ शकतो. जर तुमच्यातला आतला आवाज म्हणत असेल की तुम्ही कलाकार आहेत तर तोपर्यंत तुम्ही कलाकारच राहणार. लक्षात घ्या, जग तुम्हाला कलाकार म्हणू किंवा न म्हणू. आमचे महाराष्ट्रातले एक सुपुत्र आणि मनसे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यंगचित्रकार म्हणतात की कलाकार हा आपल्या धुंदीत जगतोय, त्याला जगू द्या. शेवटी कलाकार हा आपल्या धुंदीतच जगतोय आणि कलाकार हा आपल्या स्टाईलनेच ते काम करत असतो. तर आणि गंमत म्हणजे तर मी शेवटी त्या गोष्टीचा विचार केला आणि मी त्या ठिकाणी ऑडिशन दिली. ऑडिशन दिल्यानंतर मी त्या ऑडिशनमध्ये सिलेक्टसुद्धा झालो. त्या चित्रपटाचे मायबोली फिल्मचे मंचचे मुंबईचे लोक आले होते ऑडिशन घेण्यासाठी आणि तिथले एक दिग्दर्शक म्हणजे माझ्याच नावकरी होते, संतोष धुमाळ नावाचे. ते पण तुमचा लूक चांगला आहे म्हणे, पण आमचा गंमत आहे की आमच्या शॉर्ट फिल्ममध्ये आम्हाला 17 ते 18 वर्षाच्या मुलांचं एक मर्यादित हा रोल आहे आणि त्याच्यातले 20-22 लोकांनी त्यांनी निर्णय घ्यायचे. तर त्यांनी मला 6 महिन्यानंतर फोन करून परत त्या विषयात बोलले की आम्हाला याच्यामध्ये घ्यायची 18 ते 22 लोकांची लोकं घ्यायची आणि इतर जे लोकं घ्यायचे ते आम्हाला 40 ते 45 वय लोक घ्यायचे. पण तुमचं वय 35-34च्या आसपास येतं आहे, पण तुम्हाला आम्ही दुसऱ्या चित्रपटासाठी आम्ही नक्कीच विचार करू.
तर माझी ती ऑडिशन आवडली. त्याच्यानंतर माझा पुण्यामध्ये एका प्रसिद्ध प्रोड्युसर श्री विजयालक्ष्मी मॅडम यांच्याशी परिचय झाला. कालांतराने त्यांच्या माध्यमातून इतरही कलाकाराशी आमचा परिचय झाला. त्या अगोदर माझाही मराठी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज कलाकाराशी माझा व्यक्तिगत खूप मोठा संवाद होता. पत्रकारितेतून ते लोक मला ओळखत होतात. उदाहरणार्थ प्रतिशा जिलोणकर असतील, निष्कंद वाड मॅडम असतील किंवा अन्य कलाकार असतील. पण मात्र मी या ठिकाणी चित्रपट क्षेत्रात जॉईन होण्यासाठी कुठल्याही कलाकाराची किंवा कुठल्याही राजकीय नेत्याची कोणाची शिफारस न घेता माझ्यातली जी गुणवत्ता होती, माझ्यातली जी स्ट्रगल होतं, त्या स्ट्रगलच्या आधारेच मी पुढं पुढं सरकत गेलो. शेवटी यश आणि अपयश हे मिळतच असतं. त्याच्याच दरम्यान मी मराठा आरक्षणावर लढत होतो. कारण मी राजकारण पहिले केलेलं होतं. राजकारणात मला पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप सगळी पद्धत होती. आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक, बाळासाहेबांच्या सैनिकांचं बाळासाहेबांचे एक एक विचार आहे, की लढत असताना, भूमिका मांडत असताना, विचार मांडत असताना कधी मागं हटायचं नसतं. आणि तीच बुलंद शक्ती आम्ही एकत्र करत आजपर्यंत मी लढत आहे. आजही आमच्या पाठीशी आमचे गुरु आमच्या पाठीशी भक्कमपणे साथ देत आहेत. त्याचप्रमाणे आमचे आध्यात्मिक धर्मगुरू आणि जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या सानिध्यात सुद्धा मी 12-13 वर्ष कार्य केलेलं आहे. त्यांचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे आहेत. ते आपल्या सर्व सहकार्याला आपली सौंगडी म्हणतात. शेवटी एकदा आमच्या महाराजांनी म्हटलं होतं, की माझा कुठलाही कार्यकर्ता असेल किंवा शिष्य असेल, मला तो शिष्य सर्वात जास्त आवडेल, की जो समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, उद्योग, कला, साहित्य, क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रात चमकलेलं पाहिजे. हालाकी मग ती व्यक्ती माझ्याशी 5-5 वर्षे नाही भेटल्या तरी 72. तर माझ्या या सद्गुरूंनी हे माझ्या कामाबद्दल तर नाही, पण असंख्य लाखो कार्यकर्त्याबद्दल त्यांचं एका संस्कार शिबिर आमच्या संप्रदायामध्ये श्री संप्रदायाच्या संस्कार शिबिरामध्ये त्यांनी ते विषय मांडला. मी महाराजांचं प्रत्येक काम व्यवस्थित करत होतो. आणि मी जालना जिल्ह्यामध्ये संप्रदायाच्या माध्यमातून मी जवळपास त्यांचे 65 ते 70 सेवा केंद्र सुरू केलेली आहेत. आणि जवळपास त्यांचे 4 ते 5 प्रवचन दर्शन सोहळे घेतले. मी सुरुवातीला त्यांचा राजूचा कार्यक्रम घेतला. जवळपास तिथं 3.5-4 लाख लोक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. बदनापूरचा कार्यक्रम घेतला 2004चा. त्या ठिकाणी मी जवळपास 2-2.5 लाख लोक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. घनसंगीचा आम्ही कार्यक्रम घेतला, तो पण यशस्वी करून दाखला. जालना शहराचा कार्यक्रम घेतला, यशस्वी करून दाखला. नंतर भोकरदनचाही कार्यक्रम आम्ही घेतला, तोही यशस्वी करून दाखला. अर्थात हे माझं काम मला सांगायची गरज नाही. मी माझं कार्य हे माझ्या सद्गुरू सेवेला अर्पण केलेलं आहे. यातमध्ये पण आपण जे भूतकाळात जे काम केलं ते माहिती मात्र आपल्याला एक दिवस तरी जगासमोर मांडावंच लागते. त्याच्यामुळं सातत्याने काम करत राहणे, लोकांमध्ये लोकप्रियता वाढत जाणे, लोकांचे प्रश्न समजून घेणे. मी विविध प्रश्न मांडले, विविध मुद्द्यावर हाताळत गेलो. मग आमचे तत्कालीन आमदार असतील, आता पूर्वीचे मंत्री राहिलेले आणि आताचे शिवसेनेचे उपनेते श्री अर्जुनरावजी खोतकर यांच्यासोबत मी 15 नाही 20 वर्षापासून काम करत राहिलो. त्यांनी अनेकदा माझ्या भूमिकेला ताकद देण्याचं काम केलं, सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं खोतकर साहेबांची आमची सातत्याने संवाद होत गेले आणि सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत काम करत राहिलो. कधी पण खोतकर साहेबांनी आम्हाला कधी नाराज केलं नाही. पण आजूबाजूचे काही लोक असतात. शेवटी शिवसेना ह्या पक्ष समुद्रासारखा खूप मोठा पक्ष आहे. आणि हे काम करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे, राजकारणामध्ये तुम्हाला कधी कोणी मोठं करत नसतं. तुम्हाला स्वतःहूनच पुढं जावं लागत असतं. आणि दुसरी गोष्ट, त्याच दरम्यान चित्रपटाचा विषय मी अभिनय करत असताना 2016मध्येच माझी सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. त्याचा अर्थ असंही म्हणता येणार नाही, की मी 2006 पासून माझं चित्रपट क्षेत्राकडे माझं खूप लक्ष होतं. मग ते 10 वर्ष वेगळे असतील आणि 6 वर्ष म्हणजे आज खऱ्या अर्थाने मला मराठी चित्रपटसृष्टीत येऊन जरी म्हणलं तरी 14 ते 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. उदाहरणार्थ स्वर्गीय इरफान खान साहेबाचे का तुम्ही विचार डोळ्यासमोर आदर्श ठेवू शकता, की त्यांनी 19 वर्ष संघर्ष केला होता. नंतर त्यांचा चित्रपट सुरुवात झाली होती. सुरुवातीत त्यांची अनेक नाटकं यायची. त्याच्यानंतर चंद्रकांतामधला त्यांचा एक रोल असेल. आता मला कुठल्या कलाकाराबद्दल मी भाष्य करायचं तर मी पूर्ण माहिती घेऊनच बोलत असतो. माझी तर इरफान खान हे आवडते कलाकारच होते. ऋषी कपूर हे आमचे आवडते कलाकारच होते. दोन्ही कलाकार आज जगामध्ये नाही. खूप दुःख वाटतंय, कारण माणूस मरतो पण माणसाचे विचार कधी मरत नसतात, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर कोविड आला 2019, 20, 21 आणि याच दरम्यान ठाकरे साहेब सिंहासनावर बसले. आणि हे त्याच्यानंतर सिंहासनामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष याच दरम्यान 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीतला घोळ झाला. प्रमाणपत्र वेळेवर
आम्ही अर्ज केलेत भेटण्यासाठी, ते वेळेवर भेटत नाही. दुसरी गोष्ट, संबंधित तहसीलदार, एस-डी-एम, कलेक्टर एकाच विचाराचे अधिकारी असतात का? असाही प्रश्न समोर येतो. मतदार यादीतल्या घोळावरती आम्ही तहसीलदारला बोललो, कलेक्टरला बोललो, आर-डी-सीला बोललो, बैठका घेतल्या, तरी ऐकलंच नाही. त्यांना मी सांगितलं, याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या, कारवाई करा. कोणी काही बोलायला तयारच नाही. मग परिस्थिती मला निर्णय घेत असताना अत्यंत महत्त्वाचा घ्यावा लागला. मग सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये 70 ते 80,000 मतदार यादीची नावं वगळलीत. मग मला तुम्ही सांगा, आपण लोकशाहीसाठी राजकारण करतोय ना. मग ज्या लोकांची नावं उल्लेख करावा, ज्यांची मतदार यादीत नावं घ्यायला तयार नाही, मग त्यांच्यासाठीच आपण निवडणूक का लढायची? माझ्या मनात तो प्रश्न आला, म्हणून मी तो बहिष्कार टाकला. बहिष्कार नुसता एका जालना लोकसभेपुरता नव्हता, तर बहिष्कार हा पूर्ण स्टेट लेवलचाच होता. त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकांनी झाला. कालांतरे 2 महिन्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे दिल्लीत गेले होते आणि दिल्लीत त्यांनी राहुलजी गांधी आणि मला वाटतं सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, ज्या राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या आणि UPAच्या अध्यक्ष आहे. आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात 303 लोकसभेचे मतदारसंघ त्यांच्या विरोधात आपली आक्रमक भूमिका मांडली होती. याच्या विरोधात 303 लोकसभेचे मतदारसंघ असे जिथं निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणाचा फटका वाचलेला आहे आणि याच्यावरती फेअर निवडणुका घ्याव्या असे त्यांनी मतही मांडलं. पण मला वाटत नाही की निवडणूक आयोग याच्यावरती परत ॲक्शन घेईन म्हणून. असं हसत हसत त्यांनी पत्रकारासमोर दिल्लीच्या टीमशी बोलताना या विषयावर बोलले. आणि विशेष म्हणजे राज ठाकरे साहेब हे मुंबईतून पहिल्यांदाच दिल्लीत जात असताना ते 12 वर्षानंतर दिल्लीत गेले होते. आता आम्ही शिवसेनेत काम करत होतो तेव्हा आमचे राज ठाकरे आवडते नेते होते, म्हणून आम्ही आज त्यांना राजसाहेब म्हणतो. उद्धव साहेब हे आमचे आवडते नेतेच आहेत आणि बाळासाहेब हे आमचे गुरु आहेत. त्याच्यामुळं ठाकरे परिवाराबद्दल आम्हाला आपुलकीच आहे, आदरच आहे आणि आम्हाला अभिमानही वाटतो की खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. स्ट्रगल हा माणसाच्या जीवनात असायलाच पाहिजे, संघर्ष असायलाच पाहिजे. आणि संघर्षाने जो माणूस पुढं जातो, तर मी त्या व्यक्तीला मानाचाच मुजरा करतो. अर्थात हे सर्व होत असताना मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आज आपल्यासमोर खूप संकट आहेत, खूप अडचणी आहेत, खूप लढाई आहेत आणि वेळ कमी आहे आपल्याकडं. 150 लोकसभा आपल्याला लढायच्यात, म्हणजे लढायच्याच, हारण्यासाठी लढायच्या नाहीत किंवा जिंकण्यासाठी लढायच्या नाहीत. तर आपल्याला आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे, आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची, आपल्याला आपलं किंमत काय हे दाखवून द्यायची. त्यासाठी निवडणूक लढायची. निवडणूक कोणाला पाडण्यासाठी लढायची नाही किंवा निवडणूक जिंकण्यासाठी लढायची नाही, तर निवडणूक ही बुलंद राष्ट्रासाठी, छत्रपती शिवाजी महाराजचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा बदला घेण्यासाठी निवडणूक लढायची आहे. मी आज घोषणा करतो, 2024 लोकसभेच्या कर्नाटकच्या पुण्या जागा आम्ही लढणार आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचं महाराष्ट्राच्या नंतर जर दुसरं राज्यावर प्रेम होतं तर ते कर्नाटकवर होतं. शिवमावळ्यांनो, कंबर कसा एकत्र या आणि आव्हान करतो तुम्हाला, आता आपल्या राजांचा विचारानेच लढाईने विचाराचाच बदला घ्यायचा आहे आणि ती ताकद तुम्हाला आम्हाला दाखवावं लागणार आहे. ती ताकद तुम्हाला आम्हाला दाखवावं लागणार आहे. कारण आपल्या राजाने एवढं मोठं राज्य आणि राष्ट्र या जगासाठी अर्पित केलेलं आहे. 400 वर्षापूर्वी आपला राजा आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी महाराष्ट्र राज्य मराठी मूलतोप निर्मिती केली आहे. कोणा संघ लढले नाहीत. इंग्रज संघ लढले, डच संघ लढले, फ्रेंच संघ लढले, मोगला संघ लढले. म्हणजे अलीबाबा और 40 चोर अशी ती लढाई होती. तरीसुद्धा आमचा राजा कोणाला घाबरला नाही, कोणासमोरही स्वाधीन नाही झाला. तो लढतच राहिला समाजाकरता, स्वराज्याकरता. म्हणून आजही आमच्या राजांना भारताच्या बाहेर 32 राष्ट्रामध्ये शिवनीती शिकवली जाते. शिवनीती म्हणजे शिवरायांची नीती, त्यांची गनिमा कावा पद्धत. सिंहगड कसा जिंकला होता, राजगड कसा जिंकला होता, रायगडावर कसं राज्य केलं होतं, शिवनेरीवर आमच्या राजाचा जन्म झाला, देवगिरी कशी ताब्यात घेतला होता. काही लोक इतिहासामध्ये जातात
मला इतिहासाच्या खोलात जायचं नाही. पण आम्हाला जो इतिहास माहीत आहे, आम्हाला एकच कळतं, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्यांच्या विचाराचं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. आणि त्या राष्ट्राच्या विचाराचीच पाईक असणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी भारतीय घटना आहे, त्या घटनेच्या आधारेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडविला पाहिजे. यासाठीच बुलंद सेना 150 लोकसभेच्या जागा लढणार आहे. गरज पडली तर आणखी आम्ही पुढे जाणार आहोत. आता आमच्या काही ॲडव्होकेट भांदरके साहेबांनी काल परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. याच्यापूर्वी आमचे जयंत कोत्तापल्लीवर असतील विदर्भाचे नेते, त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या त्या भावना आहेत आणि या भावनेचा मला असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब, लोकसभेतील वरिष्ठ नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब, जे आमचे चांगले मित्र आहेत आणि राज्यसभेतील अभ्यासू नेते, आत्ताच त्यांचा वाढदिवस साजरा झाले असे लोकनेते खासदार शरद पवार साहेब याची गांभीर्याने ते दखल घेतील आणि महाविकास आघाडीत आम्हाला योग्य ते मान सन्मान देतील एवढी आशा व्यक्त करतो. आणि जर तुम्हाला आम्हाला मान सन्मान द्यायचा नसेल तर आम्ही सरळ सरळ आता या महाविकास आघाडीतून बाहेर पडायलाही सुद्धा तयार आहेत. पण मात्र महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडत असताना एका अटीवर बाहेर पडणार होतो. आमच्या पाठिंब्यावर किती आमदार निवडून गेलेत, किती खासदार निवडून गेलेत, किती मंत्री निवडून गेलेत, त्यांना आमच्या सर्वांना शुभेच्छा आहे. आणि ते लोक आता आमच्या नकोच, जरी आले तरी आम्ही त्यांना आता घेणार नाही. आम्ही पुन्हा शून्यावर जाऊ आणि पुन्हा विश्वाकडे जाऊ. पण एक लक्षात घ्या, एकदा आम्ही शिवसेनेवर विश्वास ठेवला, शिवसेनेवर आमचा कालही विश्वास होता, आजही आणि उद्याही राहणार. पण त्याच्यानंतर आम्ही विश्वास ठेवता ते भाजपावर. भाजपच्या नेत्यांनी राज्यातले असू द्या, देशातले असू द्या, अजून देश पातळीवरती मी अजून कुठल्या नेत्याशी बोललेलो नाही, पण राज्यातल्या नेत्यांनी जो आमचा विश्वासघात केला आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादी विश्वास दाखल केला आहे, विश्वास टाकला म्हणून आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. आणि राष्ट्रवादीचे नेते आमच्या जालना जिल्ह्यातच पालकमंत्री सन्माननीय टोपे साहेबच बदनापूरच्या विकास कामात बदनापूर बारामतीचा रस्ता होऊ देत नसतील तर याला काय म्हणावं. हे आता माझं मत नव्हतं, हे माझ्या कार्यकर्त्याचं मत आहे. आणि तिथली 18 गावची जनता आजही राष्ट्रवादीचे पालकमंत्री साहेबांच्या कार्यपद्धतीतून नाराज आहेत. तर मला असं वाटतं की आमचे सहकारी सन्माननीय भैयासाहेब यांनी या गोष्टीचा खुलासा करावा. तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आणखी 10 आणि 15 वर्ष पालकमंत्री आहात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, काही विषय नाही. भैयासाहेब, आम्ही राष्ट्रवादीत तुम्ही असताना आम्ही शिवसेनेत होतो, तेव्हा आम्ही तुमच्याकडे 12-13 वर्ष जिल्ह्याच्या विकास कामावरती पाठलाग केला, विकासासाठी पाठपुरावा केला, सातत्याने आम्ही तुम्हाला भेटत गेलो. का, कशासाठी, कुणासाठी? फक्त जालना जिल्ह्याच्या बदनापूरच्या विकासाकरता. तर माझं प्रत्येक काम, माझी प्रत्येक भूमिका, माझी प्रत्येक विचार स्वराज्यासाठी अर्पित आहे. आणि स्वराज्यासाठी लढता लढता जर रक्ताचा शेवटचा थेंबापर्यंत आम्ही लढू आणि लढता लढता जर मृत्यू जरी आला, त्या मृत्यूवरही स्वार होऊ आणि बुलंद सेना स्वप्न साकार करण्यासाठी लोकसभेमध्ये मराठी माणूस 2024ला पंतप्रधान नक्की करू, एवढेच माझे शब्द सांगतो. आणि शिवमावळ्यांनो, 2024ची लढाईची तयारी करा. महाविकास आघाडीत आपली युती झाली तर आपण 100% लोकसभेच्या त्यांच्यासोबत जागा लढू, नाही झाली तर केंद्रामध्ये आपले मित्र राहुल गांधी साहेब आपल्या सोबतीला बसलेच आहेत आणि त्यांच्या पाठिंबाच्या आधारावर सुद्धा आपण निवडणूक लढू. आणि जर त्यांनी पण आपला विचार नाही केला तर शेवटी शिवरायांचे मावळे आहेत आपल्या पाठीशी, मराठी प्रजा आहे. लोकसभेत बुलंद सेनेचा अखंड भारताच्या दिशेने आपण प्रवास करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज. आपला सहकारी व बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कोले पाटील, एक शिवमावळे. जय 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 भवानी, आदिशक्ती आदिशक्ती आदिशक्ती, सप्तशृंगी माता की जय.